मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना के तहत नागपुर से बोध गया की विशेष तीर्थ यात्रा शुरू हो गई है। नागपुर जिले के 800 वरिष्ठ नागरिकों को लेकर विशेष ट्रेन बिहार के बोध गया स्थित महाबोधि विहार के लिए रवाना हुई है। यात्रा के शुभारंभ अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की विशेष उपस्थिति दर्ज रही है। इस दौरान सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, वित्त नियोजन राज्य मंत्री एडवोकेट आशीष जायसवाल, महापौर नीता ठाकरे और रामटेक लोकसभा क्षेत्र के सांसद श्याम कुमार बर्वे सहित कई जनप्रतिनिधि मौजूद रहे। राज्य सरकार की इस योजना के माध्यम से 60 वर्षों से अधिक उम्र के नागरिकों को निःशुल्क तीर्थ दर्शन का लाभ दिया जा रहा है। नागपुर से शुरू हुई यह यात्रा वरिष्ठ नागरिकों के लिए आस्था और श्रद्धा का विशेष अवसर बनकर सामने आई है। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या अंतर्गत ही ट्रेन सोडली। उद्देश एकच होता की समाज बांधवांना ज्या 60 वर्षाच्या आसपास आहे त्यांना कधी जायला मिळेल का नाही, काही घरगुती अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात आणि महा सर्वजण या माध्यमातून 6 दिवसाचा ट्रिप त्यांची आयोजित केली। उत्तम जेवणाची व्यवस्था, उत्तम डॉक्टरांची व्यवस्था, उत्तम राहण्याची व्यवस्था, उत्तम त्या ठिकाणी फिरण्याची व्यवस्था, हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे एकही रुपया न घेता त्यांना आम्ही आता पाठवतो। तुम्ही पाहिलं असेल मुख्यमंत्री स्वतः त्याला झेंडा दाखवायला आले होते। म्हणजे याचं महत्त्व असं आहे की आयुष्यात एकदा का होईना बौद्ध गयाला जाऊन आलं पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असते। पण इतका लांबचा प्रवास प्रत्येकाला शक्य होत नाही। जसे हिंदू धर्मामध्ये अनेक तीर्थक्षेत्र असे आहेत की तिथं माणूस एकदा तरी जातो, तसंच या बौद्ध धर्मामध्ये एकदा तरी बौद्ध गयाला गेलं पाहिजे ही भावना आहे। म्हणून या सरकारने त्या सगळ्याचा विचार केला। तुम्ही पाहिलं असेल अयोध्येला सुद्धा आपण ट्रेन सोडली होती, आता बौद्ध गयाला सोडतोय आपण आणि सामाजिक सलोखा पण यातून निर्माण होतो आणि या वयामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तुम्ही आता पाहिला असेल, प्रत्येक जण खुश होता। जाताना तर गाडीत गेल्यानंतर तुम्ही कोणताही तुमचा मित्र असेल त्यांना फोन करून विचारा कसं वाटतंय, तो तुम्हाला सांगेल की याच्यासारखा आनंद दुसरा। म्हणून हे करण्याचा आमचा एक प्रयत्न होता। सर, ही ट्रेन आठवड्यातून एकदा एक पहिल्यांदा सुटते, नाही नेहमीच नाही आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट यासाठी आहे। मी संभाजीनगरहून एक ट्रेन सोडली, आता ही 11 तारखेला इथून एक ट्रेन गेली, 20 तारखेला दादर मुंबईहून एक ट्रेन जाणार। म्हणजे फक्त नागपूर तो पुरतं मर्यादित नाही, तर मराठवाडा आहे, नागपूर आहे आणि मुंबई आहे, त्या भागातील सर्व लोकांना पण झालं पाहिजे। म्हणून सर्व लोक तसे जाता येईल हा प्रयत्न आहे। आणखीन जर त्याची डिमांड वाढली तर निश्चितच आणखी 1-2 महिन्यानंतर आणखीन ट्रेन सोडण्याचा प्रयत्न करू। सर, बुद्धाचा जो संदेश आहे तुमच्या एक सामाजिक न्याय विभागाद्वारे जाता तुम्ही मंत्री असताना हा कितवा म्हणजे चेहऱ्यावरती जो आनंद आहे म्हणजे एकदमच जास्त आहे। बघा, गौतम बुद्धांना त्यांची असलेली ध्येय धोरणाला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं ऍक्सेप्ट केलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की सर्वात श्रेष्ठ जे गौतम बुद्धाचे थॉट्स आहेत ते जनतेपर्यंत पोहोचले। आजही तुम्ही पाहत असाल युद्ध नको बुद्ध म्हणणारे जगामध्ये लोक आहेत आणि त्या तीर्थक्षेत्राला जाताना मनात एक वेगळा आनंद असतो। इतके ज्ञानी असलेले बाबासाहेब आंबेडकर पण गौतम बुद्धाचा स्वीकार, त्या धम्माचा स्वीकार त्यांनी केला, म्हणून ती एक वेगळा आनंद आमच्या सर्वांच्या मनात आहे। सर, जे इथे महाराष्ट्र भवन निर्माण होण्याचे जे कार्य मागे घोषणा झाली होती त्याबद्दल काय आणि ते कधी पर्यंत? मी आत्ताच तुम्हाला मुख्यमंत्री समोर सांगितलं की मला 10 एकर जागा मी तिथं मागितलेली आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पत्र दिले। मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री बदल झाल्यामुळे बिहारमध्ये ती थोडंसं आमचं व्हिजिटला थोडंसं अंतर पडलं। पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही तिथं जाणार आहोत आणि ते जागा घेतल्यानंतर जवळपास 600 ते 700 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या निर्माण करायला आम्हाला लागणार। एक म्हणजे नवीन प्रकारचं जसं महाराष्ट्र सदन आहे त्यापेक्षाही चांगलं कसं बांधता येईल, लोकांना तिथं राहता कसं येईल आणि त्या अनेक लोक असे असतात त्या ठिकाणी बौद्ध गयावर गेल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करू इच्छितात, त्यांच्यासाठी सुद्धा ते स्थापन होईल। साधारणतः किती लोकांची राहण्याची व्यवस्था? तिथं कमीत कमी 1000 लोक तरी राहतील, या पद्धतीचं आम्हाला ते वाटायचं। सर, महाराष्ट्र दर्शन तीर्थयात्रा हे फक्त बौद्ध गया सीमित आहे की अनेक पर्यटन स्थळ आहे का तिथे पण आपण जायचं? फक्त बौद्ध गया नाही, त्या ठिकाणी असलेले पर्यटन स्थळाची सुद्धा त्यांना आता फेरी मारण्यात येईल। कोणाला महाराष्ट्र दर्शन करायचे आहे, कोणाला मग वैष्णोदेवी जायचे ते आहेच ना, सगळ्या योजना आहेत आमच्याकडे। आता पुढच्या महिन्यात सुद्धा ह्या सगळ्या योजना सुरू होतील। धन्यवाद। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवनी की खास रिपोर्ट।